आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुल्लू में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तू माझो येशू ख्रिस्ता, शारो चागुला आस तू माझो येशू ख्रिस्ता, तू माका पाणी देता जेणे मी तृप्त होऊन जाते, तू माका पाणी देता जेणे मी तृप्त होऊन जाते, तू असा माझो क्रिया आणि मी तुझ्या प्रेम करते, तू असा माझो प्रिया आणि मी तुझ्या प्रेम करते, तू माझा सर्व काय असं आणि मी तुझ्यासाठी जगते, तू माझा सर्व काय असं आणि मी तुझ्यासाठी जगते, शारो चागुला आस तू माझो येशू ख्रिस्ता, शारो चागुला आस तू माझो येशू ख्रिस्ता, तू माका पाणी देता जेणे मी तृप्त होऊन जाते, तू माका पाणी देता जेणे मी तृप्त होऊन जाते, तू असा माझो प्रिया आणि मी तुझ्या प्रेम करते, तू असा
लॉर्ड. ही वेळ आसा प्रार्थनेची आणि म्हाका विश्वास आसा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार आसात. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ही प्रार्थनेची वेळ आसा. प्रार्थना करा. ओ रांदा शाकांदा रांदा शाकांदा रिकाला बोंदरी रि आंद बो शाकांदा रिकांद बो शाकांदा ragala bandari kanda bosha kandari kanda bosha kanda o ragala bandari kanda bosha kanda randa basha kandari kanda bosha kanda o randa basa kandari kanda bosha kandari ala bondari randa basha kandari ala bondari kanda bosha karakala banda randa basha kandari kanda bosha kandari ala bondari randa basha karakala banda o randa basha kandari kala bondari kanda bosha kanda o ragala bandari kanda bosha kanda o randa basha kandari kanda bosha karakala banda o randa basha kandari kanda bosha kanda o ragala bandari kanda bosha kanda o randa basha kanda o ragala bandari kanda bosha karakala banda o randa basha kanda o rakanda zikanda rikanda bosha kanda rikala bondari o randa baram kandari anda bosha kanda o rakala bandari kanda bosha kanda o randa basha karakala banda o randa basha kanda ri anda bosha kanda rikanda bosha kanda o rakala bandari kanda bosha kanda o randa basha kanda rikanda bosha kanda rikanda bosha kanda o randa basha karakala banda o randa basha kanda rikanda bosha kanda o rala bandari kanda bosha kanda o rakala bandari anda bosha karakala banda o zandari kanda bosha kanda o zandari kanda bosha karakala banda o randa basha kandari kanda bosha kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलो पहिलो प्रार्थना बिंदू असा. आम्ही प्रार्थना करतो असो ख्रिस्ताच्या चर्चसाठी. मत्तय 16 अध्याय 18 वचनाचो TLB अनुवाद सांगता असा. मी माझा चर्च तयार करीन आणि नरकाचे दरवाजे त्यावर विजय मिळवू शकतले नाही. ख्रिस्ताचा चर्च पृथ्वीवर सगळ्यात सुंदर वस्तू असा. घोषणा करा की प्रत्येक तो नियम आणि कायदो जो चर्चच्या विरोधात बनवलेलो असा ते हटवले जातले. दुष्ट लोक या नाही ठरवचे की आम्ही परमेश्वराची आराधना कशी करायची. प्रार्थना आणि घोषणा करा की नरकाचा सामर्थ चर्चवर विजयी नाही होताला. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ओ रांदा पाशा कांदा ओ रांदा पाशा कांदा rakalla bandari kanda bosha kanda o randa basha kandari kanda bosha kanda o randa basha karakalla banda o randa basha kandari kala bondari o randa basha karakalla banda o randa basha kandari kanda bosha kanda o randa basha karakalla banda o randa basha kandari kanda bosha kanda o randa basha karakalla banda o randa basha kandari kanda bosha kandari kala bondari o rakala banda rikanda bosha kanda rikanda bosha kanda o randa basha karakalla banda o randa basha kanda rikanda bosha kanda o randa basha kanda o randa basha kanda rikanda bosha kanda o randa basha kanda rikanda bosha kanda o rakala banda rikanda bosha kanda arakala banda rikanda bosha kanda rikanda bosha kanda arakanda zikanda rikanda bosha kanda o randa basha kanda rikanda bosha karakalla banda o rakala banda rikanda bosha kanda rikanda bosha kanda o randa basha kanda rikanda bosha karakalla banda o rakala banda rikanda bosha kanda rikanda bosha kanda o randa basha kanda rikanda bosha kanda o rakala banda rikanda bosha kanda o randa basha kanda rikanda bosha kanda o rakala banda rikanda bosha kanda o randa basha kanda rikala bondari randa basha kanda rikanda bosha kanda rikanda bosha kanda o rakala banda rikanda bosha kanda rikanda bosha kanda
O ragala bandari kanda busha gandari kanda busha kanda. O randa baranda bari kanda busha garakala banda. O randa basha kanda rikanda busha kanda. O rakala bandari kanda busha kanda. O rakanda zikandari and busha kanda. O rakala bandari and busha kanda. O randa bali and busha kanda. O rakanda zikandari ala bundari. Randa basha kanda rikanda busha kanda. O rakala banda. O randa basha kanda. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करतो असो. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा. आम्ही प्रार्थना करतो असो आमच्या मिशन 1 अरब आत्म्यांसाठी जा 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होत आला असा. आम्ही प्रार्थना करतो असो वाढलेल्या कृपेसाठी. आम्ही प्रार्थना करतो असो की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे दररोज वाढणारी सेवकाई असा. आमचे सगळे स्ट्रक्चर प्रभावी असत आणि आम्ही प्रत्येक दिवशी लाखो लोकांपर्यंत पोहोचतो असो येशूच्या नावात. आमेन. प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या मागण्या भविष्यवाणीनुसार काम करता असा येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करा. ओ रांदा बशाखांदा रिखाला बोंदारी खांदा बुशाखांदा रगला बांदारी खांदा बुशाखांदा rala bandari kanda bushaka rakala banda ri anda bushakanda ri anda bushakanda ri ala bundari kanda bushakanda ragala bandari kanda bushakanda ri anda bushaka rakala banda ri anda bushakanda ri anda bundari kanda bundari ri ala bura kala bandari kanda bushakanda ragala bandari kanda bushakanda ri kala bundari kanda bushakanda ragala bandari kanda bushakanda randa bashaka rakala bandi ala bundari kanda bushakanda ri ala bundari kanda bushaka rakala bandari kanda bushakanda ri ala bundari kanda bushaka rakala bandari ala bundari rakala bandari kanda bushaka rakala bandari kanda bundari ri ala bundari kanda bushaka rakala bandari kanda bundari ri ala bundari kanda bushakanda rakala bandari kanda bushakanda rala bandari kanda bushaka rakala banda ri anda bushakanda ri anda bushakanda Uzal rakala barakala bandari kanda bundari o rakala banjandi ala bundari kanda bundari rakala bandari kanda bushakanda rala bandari kanda bushaka rakala banda ri anda bushaka rakala bandari kanda bushakanda ri anda bushakanda ragala bandari kanda bushaka rakala bandari kanda bushakanda ri ala bundari kanda bushaka rakala bandari anda bushakanda ri ala bundari kanda bushakanda randa bashaka rakala bandari anda bushakanda o randa bashaka rakala bandari kanda bushakanda randa bashakanda ragala bandari anda bushakanda o rakala bandari anda bushakanda. Hallelujah. Praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलो तिसरो आणि शेवटचो प्रार्थना बिंदू असा 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय आणि 4 वचन सांगता असा त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचं तारण होऊक हवे आणि सगळे सत्याक ओळखाक हवे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात येतात असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांचे प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. हालेलुया. ओ राखांदा बाशाखांदा ri ala bundari kanda bushakanda uranda bashaka rakala bandari anda bushakanda uranda bashakanda rikala bundari kanda bushakanda ragala bandari kanda bushaka ragala bandari kanda busakanda ri ala bundari kanda bushakanda ri kanda bundari ri ala bundari kanda bushaka rakala bandari ala bundari kanda ri anda bushaka rakala banda
Rianda Boshakanda Rialabunda Rikanda Boshakanda Randa Bashaka Rakalabanda Rialabunda Rikanda Boshakanda Randa Bashaka Rakalabanda Rianda Boshakanda Randa Bashaka Rakalabanda Rianda Boshaka Rakalabanda Rianda Boshakanda Rikanda Boshakanda Rianda Boshakanda Rikanda Bundari Kanda Bundari Rialabunda Rikanda Boshaka Rakalabanda Rikanda Bundari Kanda Bundari Rialabunda Rikanda Boshaka Rakalabanda Rialabundari Rianda Boshaka Rakalabanda Rikanda Bundari Rianda Boshakanda Urakanda Rianda Boshaka Rakalabanda Ralabanda Rikanda Boshakanda Ralabanda Rikanda Boshakanda Randa Bashaka Rakalabanda Rianda Boshakanda Rianda Boshakanda Randa Bashakanda Rikanda Bundari Ralabanda Rikanda Boshaka Rakalaba Li Alabunda Rikanda Boshakanda Rakalabanda Rianda Boshakanda Randa Bashaka Rakalabanda Rikanda Boshakanda Rianda Boshakanda Rianda Boshakanda Rakalabanda Rialabunda Rikanda Boshakanda O Rakalabanda Rianda Boshakanda Hallelujah, praise the Lord. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधनाची. महानाचा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद साथ तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद साथ तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद साथ तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 14 नोव्हेंबर 2021 आणि आजचा विषय असा आत्मिक पद्धतीने बघा. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा रोमकारास पत्र अध्याय 8 वचन 5 ते 6. हालेलुया. कारण जे देह स्वभावाचे असत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार असत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचा
चिंतन या मरण, पण आत्म्याचं चिंतन या जीवन व शांती असा. हालेलुया. प्रभू येशून सगळ्या गोष्टींमध्ये आत्मिकता प्रकट केल्या. त्याचे विचार, शब्द, कृती, आशा, विश्वास आणि प्रेम प्रेषित तसेच होते. ते आत्मिक विचारांचे होते. त्यांच्यानी जगाकडे आत्मिक दृष्टिकोनातून बघल्याने आणि शब्दांच्या दृष्टिकोनातना परिस्थिती आणि परिस्थितींका प्रतिसाद दिल्या. हालेलुया. येशू विशिष्ट परिस्थितींका कसो सामोरो गेलो याचो विचार करा. तो येतागत कोणाकच माहिती नाही होता की काही लोक स्वतः ज्या परिस्थितीत बघतात त्याच्यात एक दुष्ट आत्मो जबाबदार असू शकता. आणि जेव्हा त्यांका माहीत सुद्धा होता तरी कोणी ती परिस्थिती बदलू शकलो नाही. पण येशून त्याच्या शब्दाद्वारे दुष्टात्म्याक बाहेर काढल्या. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांच्यानी खूप भूतग्रस्तांका त्याच्याकडे आणल्या, शब्दांना घालवल्या व सगळ्या दुखणांका बरा केल्या व सगळ्या आजारी लोकांका बरा केल्या. हालेलुया. मार्क अध्याय 9 वचन 25 म्हणता, तेव्हा लोक धावत येतात असा बघून येशू अशुद्ध आत्म्यांका धमकावून म्हणालो, अरे मुख्या बहिऱ्या या आत्म्या, मी तुका आज्ञा करतोय ह्याच्यात ना निघ व परत कधी ह्याच्यात शिरा नकोस. हालेलुया. मार्क अध्याय 1 वचन 23 ते 26. त्याच वेळी त्याच्या सभास्थानात अशुद्ध आत्मो लागलेलो एक मनुष्य होतो. येशून तेका धमकावून म्हटल्या, शांत रह, त्याच्यात निघ. तेव्हा अशुद्ध आत्मो तेका पिळून मोठ्यान ओरडलो व त्याच्यात निघान गेलो. साखळदंड आणि बेड्यांनी बांधलेल्या गदारा येथल्या असुराचा काय? त्यांना साखळी तोडल्या आणि स्वतःच्या शरीरावर जखमा केल्या. येशू त्याच रस्त्यावर येईतागत तो त्या दयनीय अवस्थेत लोळत होतो. स्वामी येशू दुष्ट आत्म्याक त्या माणसातना बाहेर येण्याची आज्ञा केल्या आणि तो पूर्ववत झालो. हालेलुया. येशून शब्दांका खूप महत्त्व दिल्या. तो असे शब्द बोललो, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. जन्मापासना अर्धांगवायू झालेल्या व्यक्ती बरे करू केला. 38 वर्षापासना आजारी असलेल्या आणि बेथेसदाच्या तलावाजवळ ठेवलेल्या माणसाचा वृत्तांत वाचा. येशू त्यांका म्हणालो, उठ, आपली बाज उचलून चालू लाग. त्यांना शिकवल्यान की शब्द आत्मा होतो. हालेलुया. येशून आत्म्याच्या क्षेत्रातना जीवन बघल्या. जोपर्यंत ते सुसंबंध होतो सगळा काय आत्म्याच्या क्षेत्रापासना नियंत्रण होता. आणि देवाचा मूल म्हणाल यात क्षेत्र असा जा आम्ही बघना आणि जगना अपेक्षित असा. जीवनाचा आत्मिक क्षेत्रातना अर्थ लावा आणि तुम्ही नेहमी जिंकतलास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही घोषणा करा. मी या जगात राज्याच्या तत्वांनुसार काम करतोय. मी वचनात बघतोय, मी आत्मिकरित्या बघतोय आणि या भौतिक जगात घटक, अपयश, निराशा, अंधार आणि भ्रष्टाचार यांच्यावर रवतोय. मी नेहमी विजयी आणि वर्चस्वात चालतोय. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
प्रेज़ द लॉर्ड। मेरा नाम हन्ना जयसवाल है। मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ। मेरी ये गवाही है कि मैं संडे को शाम को जब घर पर थी, खाना बना रही थी, तो मैं रोटी चावल बनाई और सब्ज़ी बनाना हुआ तो मेरे पैर में इतना दर्द हुआ, इतना कि मुझे किचन पर खड़ा रह नहीं पाई मैं। तो सुबह संडे का पास्टर मैसेज दिए थे कि एक मसीह को बीमार नहीं होना चाहिए, एक लीडर को बीमार नहीं होना चाहिए। और मैं उसे छोड़ दी और फिर मैं गई अपने मोहल्ले पर गई और इतना घोषणा की, इतना प्रार्थना की कि तुरंत मेरे पैर का दर्द एकदम ठीक हो गया। और इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ पास्टर सर का कि जो मुझे सिखाए कि घोषणा करो अपने लिए, आपको बीमार। मैं भी जैसे बोले थे पास्टर, मैं गई, बोली नहीं मैं मसीह हूँ, मुझे बीमार मैं नहीं, मेरे अंदर परमेश्वर का जीवन है, बीमारी का कोई स्थान मेरे अंदर नहीं है। ऐसे ही तुरंत मेरे साथ वो चमत्कार हुआ, मेरे पैर का दर्द तुरंत ही चला गया। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती अपने पास्टर सर का। थैंक यू पास्टर, लव यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज़ द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर। यीशु माझा तू हा महान, यीशु राजा जिवंत परमेश्वर। यीशु माझा तू हा महान, यीशु राजा जिवंत परमेश्वर। तू असं पहाटेचं तारो, तू है यहोवा प्रकाशमान, तू असं मुक्तिदाता, तू असं पालनहार, तू असं पहाटेचं तारो, तू है यहोवा प्रकाशमान, तू असं मुक्तिदाता, तू असं पालनहार। पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू।
पवित्र पवित्र माझा येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा परमेश्वर येशू माझा तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर येशू माझा तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर तू असा पहाटेचा तारो तू हा यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार तू असं पहाटेचा तारो तू हा यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा परमेश्वर O so Lord, और अजीब उशी क्रांत की वे अजीब तरीके वे जीत रहो. तुम्ही एकमात्र जिवंत परमेश्वर आसास. सगळा काय तुमचा असा. सगळा काय तुमचा असा. जगातलं प्रत्येक देश, प्रत्येक आत्मा, सगळा काय तुमचा असा प्रभू. तुम्ही सगळ्यांचे प्रभू असास. आणि प्रत्येक गुडगुड टेकतलो, प्रत्येक जीभ अंगीकार करतली की येशूच प्रभू असा प्रभू. हा प्रभू, ते दृष्ट नाही जिंकतले प्रभू, ते दृष्ट नाही जिंकतले. ह्यो आमचो वेळ असा. शैतानाक सहायताहीन, शक्तहीन केलेला असा प्रभू. आणि सगळी सामर्थ्य तुमच्याकडे असा. तुम्ही सांगला स्वर्गाचा सगळं अधिकार तुमका दिलेलो असा. याच्यासाठी जावा आणि प्रचार करा आणि त्यांना चेले बनवा. हा प्रभू, लोकांची हृदय उघडलेली असत येशू आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण करूसाठी प्रभू. हा प्रभू, प्रत्येक बंधन तुटलेला असा. धन्यवाद 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 देतो, धन्यवाद देतो. या वेळेसाठीच तुम्ही आमका दिलास. आम्ही शिकतलो आणि पुढे वाढतलो. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा, आमचे हृदय, आमचे मस्तिष्क उघडलेले असत तुमच्या वचनांका प्रेम, आनंद, आशा आणि विश्वासाद्वारे ग्रहण करूसाठी. आणि या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज लॉर्ड बोलू शकतास तुम्ही. हालेलुया. बरं, स्वागत करू शकतात. बोला स्वागत आहे तुमचं चर्चमध्ये. आनंदित होऊन बोला स्वागत आहे तुमचं चर्चमध्ये. आनंद झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक येतात गेल्या 3-4 संडे पासून. आणि बोलाक सुरू केलं बुद्धीच्या वरती. प्रेज द लॉर्ड. आणि मी सांगितलंय की माका आनंद होतो की जर मी तुमच्याकडे ऐकू शकलोय की कशा प्रकारे या संदेशाने तुमची सहायता केल्या. तर प्लीज आपले साक्ष आमका द्यावा की तुम्ही या वचनांक ऐकलास आणि तुमच्या आपल्या जीवनात खयच्या बदलांक आणलास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण या टॉपिकला राऊंड अप करतलो आणि माका विश्वास असा पवित्र आत्म्याच्या सहायतेद्वारे आपण करू शकतलो. त्याला सुरुवात करूया पहिला कोरिंथीकरास 2 अध्यायाच्या पहिल्या वचनापासून. आणि कधी नको विसरा की जेव्हा आपण बोलतो बुद्धीबद्दल, तर बुद्धी तेव्हा शब्दामध्ये नाही असा.
बुद्धी वेगळ्या प्रकारे दिसून येतात आणि ह्याच मी इच्छितो की ह्या गोष्टी आपण समजू की की कसा तुम्ही त्या बुद्धीक वापरू शकतास. जी बुद्धी परमेश्वराच्या वचनापासून आमच्याकडे येता आणि कसा तुम्ही बुद्धीच्या द्वारे तुम्ही जगाक शकतास. कारण बुद्धीबद्दल जाणं एक वेगळी गोष्ट असा आणि बुद्धीक वापरणं एक वेगळी गोष्ट असा. तुम्ही ता नाही जाणनास तुम्ही जाणतास, तुम्ही जाणतास तुम्ही वापरतास. परत बोलते आता, तुम्ही ता नाही जाणनास तुम्ही जाणतास, तुम्ही ता जाणतास तुम्ही वापरतास. एक्झाम्पलसाठी की भेट देतोय तर मी पुढे वाढतलंय तुमका माहीत आहे. पण जर तुम्ही भेट नाही देनास तर तुम्ही नाही जाणनास की तुम्ही भेट देऊन पुढे जातालास. तुम्ही ताच जाणता जा तुम्ही वापरतास. ऐकतास सांगितलंय मी, वापरतास. कधीच स्वतःक फसवू नको. खूप वेळा लोक स्वतःक धोको देतात, बोलतात आम्ही सगळं जाणतो. ज्या तुम्ही वापरतास तुम्ही जाणनाच पण नाही. स्वतःक समोर नसून बाहेर नाही काढा. तुम्ही पुस्तक वाचून इलास याचा अर्थ नाही की तुम्ही जाणतास. तुम्ही ताच जाणता जा तुम्ही वापरू शकतास. जसं असतं ना प्रॅक्टिकल आणि थिओरी. स्कूलमध्ये खूप काय काय वाचून येतो. पण जर प्रॅक्टिकल नाही करू शकत तर थिओरीच्या बेसवरती, तर थिओरी माहीत होती, थिओरी माहीत होती, सिम्पल. तर तुम्ही बायबल वाचू शकतास. पूर्ण बायबल तुमच्या लक्षात असत राहू शकता, उत्पत्तीपासून प्रकाशित वाक्यापर्यंत. पण तुम्ही बायबलला नाही जाणनास जर तुम्ही त्या बायबलला जगणारच नाही, जर तुम्ही त्या बायबलला वापरणारच नाही, तर तुमच्याकडे थिअरी असू शकता की ओ असा 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 असा. पण ती थिअरी तुम्हाला काय गोष्ट लागतं प्रॅक्टिकल. जसा कॉलेजमध्ये पण होता. थिअरीन काम नाही होणार. त्या थिअरीच्या बेसवर तुम्हाला काय जगायचं लागतं प्रॅक्टिकल लाईफ. तर कधी स्वतः फसवू नको की हो आमका माहिती दशमांश दिलं तर पुढे जातलं, आमका माहिती बीज पेरतं तर पुढे वाढतलं. पण प्रश्न असा काय तुम्ही देतास. खूप जणांना ह्या पण माहिती आहे की हो आम्ही प्रार्थना करतलो काही गोष्टी बदलतले, पण प्रश्न असा काय तुम्ही प्रार्थना करतास. थोडी सरळ अशी गोष्ट खूप वेळा लोकांना माहीत असतं, मी प्रार्थना करतले, अरे मी प्रार्थना गोष्टी बदलतले. पण प्रार्थना केलास काय, प्रार्थना केलास काय. सो डोंट बी सँडविच बिटवीन दिस ॲस्पेक्ट. त्या ॲस्पेक्टच्या मध्ये दाबून नको जाऊ की तुमका वाटत असत की तो माका माहिती असा, तुमका ताच माहिती असा तुम्ही त्या वाका वापरतास. जसं मी एक्झाम्पल दिले प्रार्थनेचा. भरपूर लोकांना माहीत असतं की प्रार्थना करतले तर गोष्टी बदलतले, पण एवढंच काम पण लोकांका कठीण होता. जाणताना पण या की लोक प्रार्थना नाही करणार. पण नंतर त्यांना समजतं की अरे कदाचित मी प्रार्थना करतलं असते आणि गोष्टी बदलले असते. पण त्यांना माहिती नाही असा, त्यांना काय असा थिओरी ना की प्रॅक्टिकल. सो क्रिस्टियनिटी इज अ लाईफ ऑफ प्रॅक्टिस. ख्रिस्तीपणात तुम्ही गोष्टींचा अभ्यास करतास. तुम्ही डोक्यात फक्त गोष्टींका भरत नाही राहणास तर तुम्ही काय शिका शकतास. पण जर तुम्ही शिकतास त्याका जर नाही वापरणं असाच तर शिकायचो काही एक उपयोग नाही असा. कारण असे ज्ञानाचे लोक खूप सारे पडलेले असत. प्रेज द लॉर्ड. नाही बरं पडले असत. जसं लोकांना वाटतं की मी चांगलं पुस्तक घेतलंय वाचलंय, पण असं वाचलंच काही तुम्ही ठेवलाच अजून असाच. हालेलुया. ठीक असा तर कधी फसा नको त्या गोष्टीमध्ये, कारण खूप ख्रिस्ती फसलेले असत. पण माहिती नाही असा तर ह्या असा होणार नाही कशा, कारण तुम्ही तर करणारच नाही झाले असा. नो इट इन द हेड. ते त्या गोष्टींका आपल्या डोक्यामध्ये जाणतात, जीवनात कृती केलं नाही त्यांनी. मेनी क्रिश्चियन्स आर देअर. मेनी. त्यांना माहिती आहे की त्यांना आजारी होतो का नाही, पण तरी पण आजारी असत. त्यांना माहिती आहे गरीब होऊ नको तरी पण ते गरीब असत. प्रचार पण करतात. तो म्हणतात की हो मी पण प्रचार पण. काही लोकांचं असतं हो मी आजारांसाठी प्रार्थना करतोय आणि ते चांगले होतं, पण मी माझ्यासाठी प्रार्थना करतोय मी चांगलं नाही होणं. पास्टरने उत्तर दिलं नाही की तुमका आजारीच नको पाठावं. प्रेज द लॉर्ड. आठवता लास्ट फ्रायडे पास्टरने सांगितलेलं नाही हा. आणि पास्टर पण असत असे, त्यांच्याकडे प्रश्न असतात. आजारांसाठी प्रार्थना करतात आणि ते बरे होतात, पण जेव्हा मी माझ्यासाठी प्रार्थना करतोय तर मी बरोबर कशाक नाही होणं, कारण तुमका आजारी होऊचाच नव्हता. बायबलमध्ये खय नाही दिलं असं की स्वतःसाठी प्रार्थना करा, स्वतः बरे करा. बायबल काय सांगता तुमका आजारीच नाही पडायचा असा. बायबल सांगतात तुम्ही आजारांवरती हात ठेवतलास. काय ठेवतलास तुम्ही आजारांवरती
त्यानं सांगितलं की तुम्ही आजारी पडताना दिवसावरती हात ठेवतालास. अंडरस्टँड दिस इज व्हॉट वी टॉकिंग विजडम. आम्ही बोलतो कशाबद्दल? बुद्धीबद्दल. बुद्धीबद्दल. यू यूज दी वर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो समजला कॉन्टॅक्ट. तर समजलं तुमचं कॉन्टॅक्ट. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि या अध्याय आम्ही वाचतलो आणि आम्ही समजतलो की तिचं शेवटचं खूप काय काय शिकवासाठी. पण म्हाका विश्वास आहे की तुम्ही याच्यानंतर खूप काय करू शकता. भावांनो, जेव्हा मी परमेश्वराचो भेद ऐकवतो ना, तुमच्याकडे इलय तेव्हा मी शब्दांच्या ज्ञानाच्या उत्तमतेने नाही इलय. Brethren, and I come to you not be excellency which and of wisdom. सांगता जेव्हा मी परमेश्वराचा भेद ऐकवताना तुमच्याकडे इलय तर शब्द आणि बुद्धीच्या उत्तमतेने नाही इलय. तर तो सांगे होतो की बुद्धी मोठ्या शब्दात नाही असा. खूप मोठं मोठं ज्ञान आम्ही बोललो टू MC² जोपर्यंत आम्ही नाही केलं तोपर्यंत आम्ही बुद्धिमान नाही असं. आपल्या इक्वेशन जोपर्यंत आम्ही नाही सोडवतो तोपर्यंत आम्ही बुद्धिमान नाही असं. तोपर्यंत मग प्रोग्रामिंग नाही ना, कोडिंग नाही ना, तोपर्यंत आम्ही बुद्धिमान नाही असं आहे. ह्याच असा कोणी सांगत की मी कम्प्युटर इंजिनियर नाही, लोक ते कसं म्हणतात त्यांचा उंच जातवाले खालच्या जातीवाल्यांका बघतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर कम्प्युटर इंजिनियर बरोबर एकदम येडे पण सांगितलं प्रोग्रामिंग सगळं काय असं यार. टोल्ड यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो डोंट थिंक दॅट वे. भावांनो, जेव्हा परमेश्वराचा भेद ऐकवत मी जेव्हा तुमच्याकडे इलय तेव्हा शब्द आणि बुद्धीच्या उत्तमतेने नाही इलय. काय सांगता असा? कारण भरपूरशी लोक बुद्धी काय म्हणतात मोठे मोठे गोष्टी जोपर्यंत सगळे कॉम्प्लेक्स शब्द नाही बोलून टाकू. तुम्ही तुमका सांगले की कंत्र बिमूड तुम्ही की कंत्र बिमूड पास्टरने काय बोलले नाही काय समजलं काय? प्रशस्ला इला असतं इला काय म्हणजे सगळ्यात मोठं विद्यमान मी जसं हिंदीचो शब्द बोलत नाही इलय. प्रेज द लॉर्ड. बुद्धीची उत्तमता बोलत असताना मी नाही इलोय. काय घेऊन इलय? साधारण वचन. काय घेऊन इलय? साधारण वचन. प्रेज द लॉर्ड. तर कधी नको बोला की हो बुद्धीचा अर्थ असं काय की कर्तव्य म्हणून बोलायचं लागतं. नको नको डोक्याला काय शब्दाचा अर्थ असा. चांगल्या बुद्धिमानांका मी विचारलंय त्यांना पण नाही माहिती असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे भावांनो, जेव्हा परमेश्वराचा भेद ऐकत तुमच्याकडे जेव्हा मी इलय तेव्हा शब्द आणि ज्ञानाच्या उत्तमते मी तुमच्याकडे नाही इलय. नेक्स्ट. कारण मी हा ठरवलेलं आहे. ओ लॉर्ड, इट्स ब्युटिफुल. ओ लॉर्ड, अँड दिस इज द मॅन व्हेरी वाईज. तो माणूस लिहता ज्याला सगळा काय माहीत होता. पौल खूप बुद्धिमान माणूस होतो, खूप बुद्धिमान माणूस होतो, खूप शिकलेलो माणूस होतो. आपल्या वेळेचं गुगल एन्सायक्लोपीडिया. पण त्यांनी काय सांगितलं? मी ठरवलेलं. ओ लॉर्ड, मी ठरवलेलं आहे की तुमच्या मध्ये येशू ख्रिस्त पण क्रिस्तावरती चढवलेल्या ख्रिस्ताक सोडून तुम्ही खयच्याच गोष्टीक नाही जाणू काय. प्रेज द लॉर्ड. ओ मका समज. ओ लॉर्ड, आय होप यू विल अंडरस्टँड. त्याला सगळं काय माहीत होता. त्याला त्रासाचं समाधान माहीत होता. पण त्याने आपलं मन बनवल्यान की प्रत्येक त्रासाचं समाधान काय असा? येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त मी तुम्हाला काय सांगू इच्छित होतं? येशू ख्रिस्त. जर तुमच्या लग्नात त्रास होतो आणि 2 बिलीवर येईल माझ्याकडे सांगत की हो बायको नवऱ्याच्या मध्ये त्रास असा, तर मी त्यांना सांगू इच्छित होते ओ नवीन जन्म घ्यावा. हालेलुया. ओ मका आणि दुसरा काय सांगूचा नव्हता. मका अजून काही एक सांगूचा नव्हता. मुलाचा डोक्याने चालना कोण की आपल्या मुलाक घेऊन इलो. माझ्या मुलाचा डोक्या शिक्षणात चांगला ना असा. तो काय सांगता? तुम्ही काय व्हावा? नवीन जन्म घ्यावा. प्रत्येक त्रासाचा समाधान त्याच्याकडे काय होता? येशू ख्रिस्त. किती वेळा लोकांना काय माहिती असतं? किती वेळा आम्ही लोकांना समाधान देतो तेव्हा फक्त येशू ख्रिस्तावर जाऊन थांबतो. आय फाउंड ऑफ द मोर आय नो दी वर्ड. तेवढं मला समजतं की हो यांना काय माहित नाही असं काही शिवाय येशू ख्रिस्ताशिवाय. येशू ख्रिस्ताचा प्रत्येक त्यांच्या त्रासाचं समाधान असा. तो बोललो कारण की मी ठरवलेलं आहे, मी मन बनवलेलं आहे. तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त क्रुसावर चढवलेल्या ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त कशा गोष्टी नाही सांगू आणि किंवा नाही जाणू. तो एक प्रचारक बनलेलो. 24 तास तो काय प्रचार करीत होतो? येशू ख्रिस्ताबद्दल. प्रत्येक त्रासाचा समाधान काय होता? येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो. काय विचार करून बघा. तुम्ही आणि मी कायम प्रचार करतो. बुद्धी साईडमध्ये ठेवून काय सांगतो? येशू ख्रिस्त समाधान असा.
येशू ख्रिस्तच समाधान असा. तर आपला त्रास घेऊन येलो आणि तुम्ही त्याला काय सांगतास, येशू ख्रिस्त ग्रहण कर, तुझ्या सगळ्या त्रासाचो अंत होतलो. तुम्ही लग्नात गेलास, ननंद सासू आपल्याला त्रास सांगतात, ते का सांगतास, नाही बहिणी येशू ख्रिस्त ग्रहण कर, हे सगळे त्रास निघून जातले. लॉर्ड हालेलुया, हालेलुया. समजला चला आता पहिलो परमेश्वराचा मी भेद, परमेश्वराचा भेद ह्योच तो भेद असा, त्याबद्दल तो बोलता असा. लोकांना वाटतं की समाधान काहीतरी वेगळा असा, पण भेद काय असा, समाधान कशात असा, येशू ख्रिस्तामध्ये. लॉर्ड हालेलुया. असं तुमका तेव्हा मी परमेश्वराचा भेद ऐकवत असताना काय आता समजला की तो काय सांगी होतो, बद्दल तो ऐकाय होतो येशू ख्रिस्ताबद्दल. जगाक माहिती नसा की त्यांचं समाधान खय असा, येशू ख्रिस्तच असा. त्यांना वाटतं की त्यांचं समाधान काहीतरी खूप मोठ्या गोळ्यांच्या शोधात असा, माहीत नाकाच्या गोष्टीत असा. नाही, समाधान जगाच्या कशात असा, येशू ख्रिस्तात. हे भावांनो, जेव्हा मी परमेश्वराचा भेद ऐकत असताना तुमच्याकडे गेलोय, तो भेद येशू ख्रिस्त आलो, जेव्हा आता जाऊन दुसऱ्यामध्ये वाचलं, नका माझ्या गोष्ट समजता असं पुढे पुढे जात राहतो आम्ही, बरोबर ना. पुढे पटे करत राहायचं, की तुमका समजतं की नक्की होता का असा होय, संदर्भ काय चालू असा. प्रेज द लॉर्ड. त्याच्यात तुम्ही बायबल नीट नाही वाचणार तर तुमका समजलं नाही की बायबलमध्ये नक्की काय सांगितलं जातं असं. भरपूरच्या गोष्टी असतात जे असे पुढे सांगितले जातात, मागे सांगितले जातात, परत पुढे सांगितले जातात, मग तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट समजतात असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे भावांनो, जेव्हा मी परमेश्वराचा भेद ऐकत असताना तुमच्याकडे इलय, त्या शब्द आणि बुद्धीच्या उत्तमतेत नाही इलय. म्हणजे त्यांना कोणच खूप मोठा ज्ञान नाही दे होता, कोण मोठा ज्ञान नाही दे होता. एवढा माणूस इलो त्या का सांगता, येशू ख्रिस्ताच्या नावात उठ आणि चल, सिंपल. त्या काय खयची फिजिओथेरपी पण अशी काय होते, का त्या खयची गोळी नाही दे होते, त्याच्याकडे खयची बुद्धीची उत्तमता नाही असा. त्याच्याकडे काय असा, परमेश्वराचो भेद. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या लोक तुमच्याकडे त्रास घेऊन येतो तुम्ही, तेव्हा तुम्ही काय समाधान देतास, मॅटर करता काय समाधान देतास. मी आणि तुम्ही मस्त ख्रिस्ती असास, तुमच्यामध्ये एकच समाधान असा गोया, येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय समाधान असा गोया, येशू ख्रिस्त. माणूस उदास असा, समाधान काय असा, येशू ख्रिस्त. माणूस खुश असा, पुढच्या खुशीचं समाधान काय असा, येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. कांट प्रीच इन एनिथिंग एल्स. बचाव करूसाठी काही एक ना असा. हे भावांनो, मी परमेश्वराचा भेद ऐकत तुमच्याकडे इलय, परमेश्वराचा भेद. तुम्ही सगळे चॅप्टर सोडून एका समजाव शेवट टाकत. चला परत येऊया जाऊया. गॉड, तुमचं खूप ध्यान द्यावं लागतं ना समजासाठी. 7 परत येऊया. 7-8 मध्ये जाऊन परत नंतर परत येऊया. ओ लॉर्ड. परंतु आम्ही इथं परमेश्वराचा गुप्त ज्ञान काय सांगितल्या, हॅलो, खायचा ज्ञान, आणि आम्ही समजलो की त्या गुप्त ज्ञान काय असा, काय असा, किती माझ्यासोबत हसत सांगलं ना. तुम्ही परमेश्वराचा भेद ऐकत तुमच्याकडे येईलय, तो आम्ही काय सांगितलंय, फक्त तुमको काय सांगतलंय, फक्त येशू ख्रिस्ताबद्दल. तुमका वाटतं ना बाबा, अष्टावजी आपण सांगतो बायबल वाचा, वाटतं आम्ही येडे नाही असं. आम्ही बनवलो की आम्ही दुसरा काय सांगूच नाही इच्छिनो. प्रेज द लॉर्ड. त्रासाचं समाधान काय असं, बायबल आत्म्यांका जिंका, ह्याच असा काय. बोलत घरात शांती नाही असं, बाबा सांगतात बायबल 4 आत्म्यांका जिंका. कर्जा असा, पास्टर सांगतात बी पेरा, त्याच्यामध्ये बी पेरा. ही खयची बुद्धी, याच तर असं गुप्त ज्ञान. लॉर्ड, आम्ही त्या परमेश्वराचं गुप्त ज्ञान, खयचा ज्ञान, येशू ख्रिस्त. पण आम्ही त्या परमेश्वराचं गुप्त ज्ञान, ओ दिस इज हेवी. पण आम्ही त्या परमेश्वराचं गुप्त ज्ञान भेटीच्या रीतीवर सांगतो, भेटीच्या रीतीवरती, जे का परमेश्वरान सनातनापासून आमच्या महिमेसाठी. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्त कोणाच्या महिमेसाठी इलो, माझ्या आणि तुमच्या महिमेसाठी, लज्जेसाठी नाही. जसं आम्ही आज एपिसोड वाचलो, कधी येशू ख्रिस्ताच्या नावासाठी लज्जित नको हो. प्रेज द लॉर्ड. कधी येशू ख्रिस्ताचा प्रचार करूसाठी लाजा नको. हालेलुया. येशू ख्रिस्त कशासाठी असा, महिमेसाठी. आज तुम्ही वाटू शकता, हो आम्ही येशू ख्रिस्ताबद्दल बोलतो, लोक सांगतील की हो आम्ही कट्टरपंथी असो, लोक सांगतील हो आम्ही धर्माचा प्रचार करतो. नाही, आम्ही कसलो प्रचार करतो, महिमेचो. येशू ख्रिस्त कशासाठी इलो, महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हो आम्ही लोकांना ऑफेंड नाही करू इच्छिनो. लोक काय पण बोलतात, ख्रिस्ती का प्रेज द लॉर्ड बोलायला त्रास होता. जेव्हा लोक सकाळी गुड मॉर्निंग करतात, लोक आपल्या धर्माचा बोलतात,
ख्रिस्त गपचूप रावतो तर आमच्याकडसून प्रेज लॉर्ड नाही बोलला त्याला, कारण आम्ही नाही इच्छिनो की त्यांना वाईट वाटत, खयच्या गोष्टीचा वाईट वाटत. येशू ख्रिस्त कशासाठी असा? महिमेसाठी. गॉट टू बी बोल्ड, गॉट टू बी बोल्ड. तुम्ही सुरुवात करा ना प्रेज लॉर्ड पासून. काय त्रास असा? बिझनेस मीटिंग तुम्ही प्रेज लॉर्डने कशा नाही करू शकणार? लोक आपल्या बिझनेस कॉन्फरन्स सुरुवात करणार नाही काय, तर माका आणि तुमका कशाक त्रास येता तू सांगता. पण आम्ही त्या परमेश्वराचा ज्ञान भेदाच्या रीतीवरती सांगतो. मी तुमका याच्याने सांगणार की मी नाही इच्छिना की आठव्यात तुम्ही झेलतालास झलहट. 7व्यात बोलायचं तर बोलते, कारण 8व्यात मी बोला काही इच्छी नाही. पण आम्ही त्या परमेश्वराचा गुप्त ज्ञान भेदाच्या रीतीवरती सांगतो. त्या परमेश्वरानं आमच्यासाठी अनाथानापासून आपल्या महिमेसाठी ठेवल्या ना असं. नेक्स्ट या असं जगा या संसारातल्या हाकिमांपैकी कोणी नाही जाणल्यान. प्रेज द लॉर्ड. कारण जर ते जाणते तर तुझ्या आणि माझे प्रभू क्रुसारना चढवते. प्रेज द लॉर्ड. एकांना माहिती होतं की येशू त्यांना वाचासाठी दिलो, त्यांना जे वाचासाठी होतं ते त्यांनी क्रुसावरती चढवल्यानी. आम्ही ती रेडी नाही असो, तुला मी रेडो नाही असोय, रेडो नाही असं ऐकताच तुम्ही रेडो नको बना की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही प्रेज लॉर्ड बनासाठी लाज वाटत, आपल्या स्कूलमध्ये प्रेज लॉर्ड बनासाठी लाज वाटत, येशू ख्रिस्ताचा प्रचार करूसाठी लाज वाटत. ते लोक होते त्यांच्याकडे कशा ठरवलेला होता? सणातनापासून त्यांच्या महिमेसाठी, का वाचवसाठी. दुसरं कोणी उद्धार करता नाही असा सांगता. स्वर्गाच्या खाली त्यांच्यामध्ये दुसरा खयचा नाव नाही असा ज्यांनी काय होऊ शकता उद्धार. ते जगातल्या हाकिमांका या नाही माहिती होतं आणि आज पण नाही माहित होता. प्रेज द लॉर्ड. आज पण त्यांका कशापासून नफरत असा? येशू ख्रिस्तापासून नफरत असा, त्यांका चर्चपासून नफरत असा. तर मी आणि तुम्ही रेडे नाही असू शकणं जे येशू ख्रिस्ताचा प्रचार नाही करणं असत. माका आणि तुमका बाहेर जाऊन आत्म्यांका जिंकायचा लागताला. हीच काय असा? बुद्धी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच काय असा? ज्ञान. या असा ज्ञान, या असा बुद्धी. मध्ये वाचलं होतं बुद्धिमान तो काय करता? आत्म्यांका जिंकता. तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये येतात. जर तुमचा दिवसभराचा एम काय असा? आत्म्यांका जिंकणं. प्रत्येक स्थितीवर तुम्ही काय जिंका इच्छितात? आत्म्यांका. तुम्ही तुमच्या बिझनेस मीटिंगमध्ये असाच आणि तुम्ही काहीतरी विचारला गेला तर तुमचा काय मत असा? जर मी तुमच्यामध्ये असायचं तर मी काय माहिती काय सांगतलंय? पवित्र आत्मा धन्यवाद. जर मी बोलतोय तर योग्य बोलतोय. येशू ख्रिस्ताच्या नावात माझा मत हे असं. कोण नाही थांबू शकणार मग काय करू शकतो? मी त्यांना बिना प्रचार करतोय की माझ्या बुद्धीचा स्रोत कोण असा? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही पेंटर असाच आणि तुम्ही जर डिस्कशन करताच त्याच्यावरती काय कलर लावूया मी दाखवतो. 1 मिनिट. पवित्र आत्मा मला माहिती हा खयचो कलर लावचो असा. पहिली ह्यो कलर लावलो तर इफ यू नो हाऊ टू प्रीच, इफ यू नो हाऊ टू प्रीच, इफ यू नो हाऊ टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटी टू प्रीच. इज अ लॉट. प्रत्येक छोट्या कामात तुम्ही काय करू शकतास? प्रचार. कोणी तुमका नाही थांबवू शकणार. तुमचं बॉस तुमका सांगता अरे ही मशीन अशी बनवायची असं सांगताच. 1 मिनिट बॉस रोज सीख आश्रित राहू. मित्र आत्मा प्रीच केलास तुम्ही त्याला सांगताच की तुमची बुद्धी कसून येता? परमेश्वराकडसून. बुद्धी कसून येता? परमेश्वराकडसून. We have to do what wisdom is. सांगता की आम्ही काय करतो? दुसरा वचन चला. जर मी तुम्हाला सांगितलंय कारण मी हा ठरवलेलं आहे. लॉर्ड तुमका पण ठरवायचं लागतं की तुम्ही प्रत्येक जर काय करताल प्रचार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही काय करूचं लागतं? ठरवचं लागतं. मी आज ठरवलेलं आहे की त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त क्रुसावरती ठरवलेल्या त्या व्यतिरिक्त कोणा व्हायच्या दुसऱ्या गोष्टीत नाही जाणू, दुसऱ्या गोष्टीचा प्रचार नाही करू. व्हॉट यू हॅव टू डू? यू प्रीच जीसस. मी आज ठरवलेलं आहे की तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त क्रुसावरती चढवलेल्या ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त ज्या दुसऱ्या गोष्टी नाही जाणू. दिस व्हॉट द वर्ल्ड नीड. विश्वात खयचे नवीन खोज नको असा काय असा? यो महिमेचो प्रभू त्यांच्यासाठी सनातनपासून ठरवलं गेलो असा. व्हॉट इट दे नीड. जगात खयचे नवीन खोज नको असा. सारे खोज झालेले असत. सगळ्यात मोठी खोज असा तीच त्यांना नाही माहिती असा. तर नवीन टेक्नॉलॉजी जगात बदलूची नाही असा. ह्या येशू ख्रिस्ताचं ज्ञान जगात बदलणारा असा. प्रेज द लॉर्ड. आठवतं आपण काय शिकलेलो? पवित्राचं ज्ञान काय देतं? बुद्धिमान डोक्या. पवित्राचं ज्ञान परमेश्वराचं ज्ञान देतं बुद्धिमान डोक्या. नेक्स्ट चला वाचत राहूया. हा असताच. प्रेज द लॉर्ड.
निर्बलता आणि भीतीसोबत खूप थरथरत तुमच्यासोबत राहिलोय. असं दे एका समजा खूप टाईम लागतलो. तो सांगी होतो की तो विचार करी होतो की हेंका सांगू का नको सांगू, ग्रहण करतले का नाही करतले, काय म्हाका रेडी तर नाही समजायचे ना. जे आपले डाऊट्स होते. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना. आणि तुमका माहिती आहे, ह्योच होतो व्यक्ती होतो जो चर्चला त्रास दे होतो. आणि त्याका ह्या पण वाटते की अरे हे माझ्यावर शक तर नाही करूचे. कालपर्यंत जर मी चर्चाक त्रास दे होतोय आणि आज मी काय करतोय येशू ख्रिस्ताचो प्रचार. खूप काय काय त्या वचनमध्ये असं नाही, हा माझा काय टॉपिक नाही असा. नेक्स्ट दिस इज ब्युटिफुल. आणि माझ्या वचनात आणि माझ्या प्रचारात बुद्धीची येणाऱ्या गोष्टी नाही, पण आत्मा आणि सामर्थ्याचा प्रमाण होता. अरे काय होता? आत्मा आणि सामर्थ्याचा प्रमाण. दिस इज ह्यूज. आणि माझ्या वचनात आणि माझ्या प्रचारात बुद्धीची भाळणारी गोष्टी नाही, तर आमच्याकडे बुद्धीचे भाळणाऱ्या गोष्टी नाही असत. आमच्याकडे काय असा? आत्मा आणि सामर्थ्याचं प्रमाण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाटू शकता की हो आम्ही रेडी असो. एका लंगड्याक सांगू शकतो की उभे राहा. वाकड्या हातवाल्याक सांगू शकतो की सरळ हो. डोक्या बरोबर असा लंगड्याक तुम्ही कसं सांगू शकतास की उभं राहो. तिचा हात वाकडो असा त्याला कसं सांगू शकता की मी सरळ हो. करतो तो करतलो तर हात सरळ होतो आणि लंगडो चालतलो. हालेलुया. माझं काम होतं येशू ख्रिस्तान केले. त्या लंगड्याक काय सांगितले? चल. तुम्ही लंगड्याक सांगू शकता चल. तुझा हात तुटलो तेव्हा काय सांगितले? हाताक सरळ कर. कशा हिशोबान भाळणारी बुद्धी नव्हती. काय होता? रेडेपणा. पण ह्याच्यात काय होतो? सामर्थ्याचं प्रमाण. आत्मा आणि सामर्थ्याचं प्रमाण. हालेलुया. हालेलुया. यू अंडरस्टँड हाऊ यू लिव्ह. असं तुमका आम्ही कसे जगतो. आम्ही जगतो अशा प्रकारे. आमका भाळणाऱ्या गोष्टी करूची गरज नाही. असं ज्या गोष्टीत काय दिसतला आत्मा आणि सामर्थ्याचा प्रमाण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जेवढे आम्ही रोज साक्ष ऐकतो नाही ना, कसं मेलेलो माणूस जिवंत झालो, त्याच्यामध्ये ह्या झाला, त्याच्यामध्ये ह्या झाला. त्याच्यात काय असा? आत्मा आणि सामर्थ्याचा प्रमाण. ते भाळणाऱ्या गोष्टी नाही असत. सिंपल एक लाईन येशू ख्रिस्ताच्या नावात बरे व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दे बिकम टू डिप्लोमॅटिक. प्रेज द लॉर्ड. ओके यापर्यंत येईलास. सांगा सामर्थ्याचा प्रमाण. सामर्थ्याचा प्रमाण. सामर्थ्याचा प्रमाण. सामर्थ्याचा प्रमाण. लोक आवडतं तुम्ही आल्या बरोबर केलास. लॉर्ड आकड्यांका चढवलास. हालेलुया. बडबडणं संपला. आता समजतला कोण होता बुद्धिमान. बडबडणं संपला. लॉर्ड. ज्याचे सगळे पैसे वाचून गरीब होतात, तुम्ही चर्चमध्ये देऊन श्रीमंत होतात. बडबड संपली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताच तुम्ही. यू डोंट फिअर. तू त्यांच्यासारखी विचार नाही करणास की जर सगळं देतलं तर खातलंय काय. कम ऑन. यू कॅनॉट आउट गिव्ह गॉड. तुम्ही परमेश्वरापेक्षा जास्त नाही देऊ शकणार. जर तुम्ही पूर्ण बँक अकाउंट जरी खाली केलास तर परमेश्वर सांगता ओके मी पण परमेश्वर दाखवतो मी काय करतोय. गॉड यू कांट टेक युअर मनी. परमेश्वर तुमचं पैसे नाही ठेवू शकणार. इट्स टू बिग टू हॅव मनी. आय डोंट नो इट. गॉड इज टू बिग टू हॅव मनी. इट्स टू बिग. मग काय माहिती मी मला सांगू शकते कधी दूध घेऊन गेलोय काहीतरी घेऊन गेलोय आणि कधी 1-2 रुपये राहता मला लक्षात राहता. तर परत त्या दुकानात मी 1 महिन्यानंतर जरी गेले तरी मी परत त्या करतोय. काय माहिती तुमच्या वाडा होता की नाही म्हणा. तर मी स्वतः बघतो की आयजॅक तू असं होतं परमेश्वर कसं असतो. इट्स टू बिग टू कीप युअर माइंड. टू बिग की तो तुमचं पैसे ठेवीत. तुम्ही उद्या सांगू शकता परमेश्वर आम्ही तुमका दिलं. गॉड कांट हिअर दॅट. परमेश्वर या स्टेटमेंट ऐका नाही इच्छे ना माणसांकडसून तर नाही. माणूस एक दिवशी जाऊन सांगित प्रभू आम्ही तुमका दिलं. अच्छा मुला दाखवते मी काय केलंय. मी काय सांगितलं दिलास तर मी खाऊन टाकलंय. यात लिहिलं असा काय लिहिलं बायबलमध्ये दिलास तर प्रभू खाऊन टाकतलो लिहिलं असं. डू पीपल अंडरस्टँड गॉड. गॉड कांट टेक युअर मनी. गॉड कांट कीप युअर मनी. गॉड डझंट नीड युअर मनी. त्याका तुमचं पैसो नको असता. त्यांनी सगळ्या सृष्टीची रचना बिना पैशाची केली. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच रचनेतून लोक पैसे कमवतात. किती जणांका माझी गोष्ट समजतं. असं कोंबडी विकून पैसे कमवतात. बकरी विकून पैसे कमवतात. ही कोंबडी आणि बकरी कोणी बनवल्या? परमेश्वरान. पैशाशिवाय माती विकून विटा बनवतात. तिथून रेती काढतात आणि विकून काय करतात जर परमेश्वरान नाही बनवल्या नसा. हॅलो
आज काय असं जसं पण माणसानं बनवलेल्यांचा परमेश्वर नाही बनवलेला असं ते काय ऐकून तो पैसे नाही कमवणार. दूध विकून पैसे कमवतात, सफरचंद विकून पैसे कमवतात, तीळ विकून पैसे कमवतात, कपडे विकून. कपडे पण कसे बनतात? कापसापासून. असाच आहे बनवलेल्यांचा परमेश्वर नाही बनवलेला असं. सोनं ऐकून पैसे कमवतात, सोना पण कसून काढतात जमिनीतून. हिरे विकून पैसे कमवतात, ते पण कसून काढतात जमिनीतून. कोस विकून पैसे कमवतात, कोस पण कसून काढतात जमिनीतून. काय असंच आहे बनवल्याने असं. When you understand this way God, it will become easy to you. दुसरा ज्ञान तुमच्यासाठी जीवन होता, त्याच तुमच्यासाठी जीवन बनतं. Praise the Lord. Hallelujah. The way understand God. बघा माहिती आहे परमेश्वर माझं पैसे ठेवत नाही शकणार. आता मी परमेश्वर प्रेशर टाकतोय. काय टाकतोय? प्रेशर. दिला असतं दिला त्याला. प्रेशर कोणावरती आहे? परमेश्वरावर. माझ्यावरती नाही प्रेशर. परमेश्वराचं वचन असं दिलं असतं परमेश्वर वचन आपलं तोडूक नाही शकणार. तर मी दिलं असं. आता कोणाच्यावर बॉल असा? प्रभूच्या पडत. आणि हा देतो तो कसा देतो? मापून दाबून दाबून उभरत असताना ते नापून नापून दाबून दाबून उभरत असताना दिल्या. आता मी दुसरं प्रेशर टाकतोय, दुसरं पार्ट परत दिलं असं. ह्यो गेम असा पैशाचो जर तुमका समजला तर. दॅट्स द गेम आय प्लेड गॉड. तुझं माझं खेळ असं बरोबर चालतं. खेळ नाही समजला ना तुमका? शब्द खेळ यूज करतो लागतात ना. टू इज गॉड. मग मी 100 रुपये दिले परमेश्वर मग 1000 रुपये दिले. त्याच्या मी किती दिले असे? 900. आय नो दिस वर्ड. मला माहिती आहे काम करता. तू एवढं नाही की मी 100 दिले परमेश्वर 1000 दिले मी 500 खाल्लंय. नाही 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 मी 100च्या बदली काय घेतलंय? 100. 900 काय करतलंय? नॉट दॅट्स. तुझे लोक एवढे असत 100 रुपये देतात 1000 दिल्यान त्यातले 900 खातात मग परत दिल्यान. એટલે मी एवढं रडत नाही असे. पण बॅगमध्ये जर मी 100 रुपये लावतोय आणि पुढच्या दिवशी किती भेटते माहीत नाही. अकाउंट जरी उघडता का नाही उघडत तर मग एवढी बुद्धी असा आपल्या भविष्यात बनवतोय. मी 100 दिले मग परमेश्वर 1000 दिले तर मी 100 रुपये वापस करतले. 900 काय करतलंय? परत इन्व्हेस्ट. नंतर 900च्या बदली मग परमेश्वर 9000 देतलो. पण किती यूज करतलंय? 900. बाकीचं काय करतलंय? 8100 करतलंय. एक दिवशी अरबपती बनतले. लोकांना समजलं नाही की पैसे कसून येतात असं. का माहिती आहे कसून येतात असं. ही बुद्धी वेगळी असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणसाकडे ही बुद्धी नाही असं. माणसाकडे काय बुद्धी? सॅलरी आता मॅकडॉनल्ड मध्ये जाऊन त्यांना पार्टी द्याव्या ही असं तुमची बुद्धी. असं बुद्धी पैशाने काय कमवल्याने नाही उडवल्याने पहिलं दिल्याने. सॅलरीचं पहिलं दिवस आज तर पार्टी होतली. डोंट हॅव दॅट कल्चर. समजून घ्यावा. हा ह्याच्यासाठी तुमचा विश्वास तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानावरती नाही पण परमेश्वराच्या सामर्थ्यावर राहावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास कशावरती असा? परमेश्वराच्या सामर्थ्यावरती की माणसाच्या बुद्धीवरती. 100 रुपये होतलं 6% व्याज भेटला तर एवढे होतले. 20 वर्षानंतर एवढे होतले. होतला दहा होतला प्लस भाई मी बी पेरतो बरोबर आणतलंय. असंच पुढे जात. याच्यावरती विश्वास असा याच्यावर विश्वास नाही असा. माणसाच्या ज्ञानावरती नाही जगणार तुम्ही. कशावर जगतास? परमेश्वराच्या सामर्थ्यावरती. ख्रिस्ती असं ज्या ह्या गोष्टी काही वापरतात. विश्वास अजून मी नाही स्टॉक एक्सचेंजवरती पैसे नको लाव. त्यांना सांगणार की म्युच्युअल फंड नको घेऊ. त्यांना सांगतंय दशमांश देणं बी पेरणं नशीब काढू हलक्यात नको घेऊ. तुमची समृद्धी स्टॉक एक्सचेंज नाही असा. समृद्धी घेणे असा दशमांशने बीज पेरण्यापासून आणि पार्टनरशिप पासून. लॉर्ड हालेलुया. मिस्टेक इट चुकी नको करू. की तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानावरती नाही परमेश्वराच्या सामर्थ्याने निर्भर असा. परमेश्वराची सामर्थ्य परमेश्वराने सांगितलं ना दिला असतं दिलं जाताला 30 गुणे 60 गुणे 100 गुणे. मी म्हटलं ह्याच्यावरती विश्वास नाही करू शकणार आणि माणसाच्या 6% वर तुमचा विश्वास असा. आज तो नवीन येतात ना ती कोटकची होम लोन 6.5% वरती. मी म्हटलं हय सर इन्व्हेस्टमेंट वरती 30 गुणा किती झाला? 3000% आणि लोक 6.5% मध्ये बेशुद्ध पडतात असं. म्हटलं ह्याच कारण सांगेन 30 गुणा समजणार नाही असं. 6.5% त्यांना परमेश्वर काय देतात? मिनिमम 3000% रिटर्न. कितीचो फास्ट आयक देतात क्रॅश टाइम्स देतात काय परमेश्वर? फास्ट आयक तुमका कुठे वाटू शकतात? म्हटले माझ्यावर नको परमेश्वरावरती भरोसा करा ना.
3000% रिटर्न आसा आनी लोकांक त्यासाठी त्रास आसा. चर्च आमकां लुट्टा आसा. आमी तशें मातशें दिलो चर्च आमकां लुट्टा आसा. चर्चमध्ये ऐकलं नाही. तुमकां नाही माहिती तुमचो खंयचो आजार तुमच्या शरीरात घुसणार होतो. जो तुम्ही चर्चमध्ये पैसे दिलास ते काय केलेल्यान त्या आजाराक थांबवल्यान. आणि जो पैसे तुम्ही चर्चमध्ये देऊन दिलेलास सर्वजण झाला नाही तो देऊन येलो याचो कशा पैसे खर्च करूया. डोंट नो. हालेलुया. आमचा विषय कशावर असतात परमेश्वराच्या सामर्थ्यावरती. बुद्धी बरोबर सांगा बुद्धी बुद्धी बुद्धी. 6 इज बिग. हा खूप मोठा असा. मेन आतापर्यंत मॅसेज सुरूच नाही झालो. आता मॅसेज सुरू झालो असा. आतापर्यंत इंट्रोडक्शनच चालू होतं. माहीत नाही सुरुवात जरा संपताला कधी असा. संडेपर्यंत म्हाका जाऊचा नाही असा. ओ लॉर्ड दिस इज बिग. 3 त्याच्यात पाणी टाकून ज्यूस काढून दिले नाही 100 लिटर. त्यांना ते किती विद्यमान असत माहीत नाही वचनांचा ज्यूस कशा काढतो. बीट पण स्पीक विजडम. वी स्पीक विजडम. बोला मी बुद्धी बोलतो. बोला मी बुद्धी बोलतो. बोला मी बुद्धी बोलतो. बुद्धी बोलतो. बुद्धी बोलतो. तुमचं जीवन चालतं कसा आम्ही बुद्धी काय करतो दाखवणं नाही. काय करतो बुद्धी बोलतो. माझ्यामध्ये काय असं परमेश्वराचं जीवन मी आजारी नाही होऊ शकणार. काय करते बुद्धी बोलते असं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गरीब नाही होऊ शकणार. मी काय करतोय बुद्धी बोलतोय. काय करतो बुद्धी बोलतो. बुद्धी काय करतो बोलतं गपचूप नको राहा. जग तुमका शिकवताना बोलान काय नाही होचा आमका माहिती असा ही बुद्धी काम कशी करता. बोलान. प्रेज द लॉर्ड. बोलान. मी सिद्ध लोकांमध्ये ज्ञान ऐकवतो सिद्ध लोकांमध्ये. ह्या जगाचो या जगाचा आणि या जगाच्या नाश होणाऱ्या हाकिमांचं ज्ञान नाही. नाश होणारे हाकीम समजता हे जे हाकीम असत हे जे ज्ञान ऐकवतात हे काय होतं नष्ट. इंग्लिशमध्ये अजून बघूया अजून चांगल्या प्रकारे. इंग्लिश अँड ISV दाखवू इच्छित आहे तर काहीतरी. We do speak about great ideas so do we know Christ. We don't speak about clever human and ideals world. पुढचो पार्ट जो आमका शेवटचो पिक करतो असा. Of this world thought and the ideas that they will stop पॉवरफुल सून. जगाचे लोक खूप मोठे मोठे विचार करतात थोड्याच वेळात बिना ताकदीचे होतले. लॉर्ड हालेलुया. बिना ताकदीचे कोण होतले हे हाकीम बिना ताकदीचे. SV जो लास्ट वाला वाचे. Not of the wisdom of this world, the rulers of this world, for the passing of the seam. आता ते रवाचे नाही असत. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तस ती बोलू शकतात वॅक्सिन घ्यावा म्हणणार नाही असत तर सीन तुम्ही पास होतं असत. संपासाठी दिले असत. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. तस तुम्ही कशासाठी दिले असत संपासाठी. काय करतो बोलतो असून प्रेज द लॉर्ड हालेलुया. विरुद्ध कोणी बनला तर कसा समृद्ध नावाचा येशू ख्रिस्ताच्या नावात. जग बिना मास्क झालं त्याला येशू ख्रिस्ताच्या नावात. वॅक्सिनेशन असफल होता येशू ख्रिस्ताच्या नावात. खत संपता येशू ख्रिस्ताच्या नावात. 20 लाख लोक एकत्र येऊन येशू ख्रिस्ताला ऐकतात येशू ख्रिस्ताच्या नावात. नंतर तुम्ही काय बोलतास मी बुद्धी बोलतोय. हालेलुया. बुद्धीत माणसाचे भाळणारे गोष्टी नाही असत. परमेश्वराचं सामर्थ्य असा आणि आम्ही सांगतो होता असा होत राहतो येशू ख्रिस्ताच्या नावात. द लॉर्ड स्पीक विजडम. स्पीक विजडम. तुम्ही रस्त्यावर चालताच तुमका मास्क दिसता तुम्ही मास्कला हटवता येशू ख्रिस्ताच्या नावात लोकांवर. हालेलुया. स्पीकिंग विजडम. टू फाईट विथ देम. आर्ग्यू विथ देम. सोबत बडबड नको करू करून त्यांचे डोके बदलणारा नाही असा. एक सांगताना ते 100 सांगतले. प्रार्थना करत मी त्यांचं मास्क काढता येशू ख्रिस्ताच्या नावात. जी बुद्धी उघडतं येशू ख्रिस्ताच्या नावात. रिमूव्ह इट. बडबड नाही. प्रेज द लॉर्ड. बडबड नाही असा म्हणजे काय असा आत्म्याचा सामर्थ आणि आत्म्याचा प्रमाण. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आम्ही जर सांगितलं तास होता नाही होणार असा. तिसरी लेअर आम्ही सांगितलं तिसरी लेअर नाही येऊची. प्रेज द लॉर्ड.
हो वॅक्सिन न घेता काय नाही करू शकतस म्हणलो असा होचा नाही असा आम्ही मी आणि तुम्ही जगतो वॅक्सिन न घेता तर जगते असं माका तुमका ना तुमचं नाव माहिती Praise the Lord. Hallelujah. एकदाच तुम्ही तो मी पुढे जातोय आनंदी होऊन बोला मी पुढे वाढतोय बुद्धिमान असय आजारी नाही होऊ शकणं घराक नाही शकणं गरीब नाही होऊ शकणं करतास बुद्धी बोलता असता होत लागणार याच्यात काय असा आत्म्याची शक्ती आणि आत्म्याचं सामर्थ्य असा प्रेज द लॉर्ड हालेलुया नेक्स्ट आता तुमचं परमेश्वराचं गुप्त ज्ञान तुमका आठवता मला वाटलेलं परमेश्वराचं गुप्त ज्ञान त्याच्या रीतीवरती सांगतं त्या परमेश्वरानं आमच्यासाठी कायमसाठी ठेवलं ना असं दोन गोष्टी एक तर येशू ख्रिस्त आणि एक काय बोलाची बुद्धी दोन गोष्टी हविल्या असत मग मी वेगळा कॉन्टॅक्ट दाखवला दुसरा दाखवतोय परमेश्वरानं जग कसं बनवल्यान बोलान तुम्ही नको विचार करू की तुम्ही जग खायच्या अजून गोष्टींनी बनवताला असाच नाही घर विकत घ्यायचा असा पैसे होय असत पण तुम्ही घर बोलान पण बनवू शकतास प्लीज घर बोलान बनवू शकतास क्रिएट इट कारला बोलान बनवू शकतास युटिलाइज करून करा आणि बोला तुम्ही तुमच्या डोक्यात त्या सेलला वाढताना बघा डोक्यात तुम्ही ते स्वतः मोठी पार्टनरशिप करताना बघा लिव्ह सुरू करा आणि बोलाक सुरू करा लॉर्ड हालेलुया पैसो काय होतलो तुमच्याकडे येणार सुरू होतलो आम्ही परमेश्वराचा गुप्त ज्ञान वेदाच्या रीतीवरती सांगतो कायमसाठी परमेश्वरानं आमच्या महिमेसाठी ठेवले नसं नेक्स्ट काय जगातले हाकिमान कोणी नाही जाणले नसं नाही जाणणार कोणीच्या करता सगळे सरकार येडे झाले असत तर असं होय कोणी नाही जाणले नसं सगळं शिकलेले वेगळे येडे झाले असत असा लिहिलेलं असं होय लिहिलं असं कुठं सांगतो तुम्ही काय सांगतात एवढे सगळे लोक घालतात ते सगळे येडे असत सगळे येडे असत तुम्ही काय करू किती नाही असं तुम्ही काय करू लिहिलं असत होय काय जगातले सगळे हाकिमांनी कोणीतरी जाणल्याने तर कोणीच नाही जाणल्याने तर या जगात पहिल्यांदा नाही झाला की हो सगळा जग येडा झाला असं या जगात पहिल्यांदा एवढी मोठी फसवणूक नाही झाली असं की जगातल्या हाकिमातले कोणी नाही जाणल्याने असं म्हणूनच ते जाणते तर माझ्या आणि तुझ्या प्रभू क्रूसावरती नाही चढवते म्हणूनच लेट्स वी हॅव टू प्रे टू देम आमच्या जगातले लिडरांसाठी प्रार्थना करूची गरज असा कारण होतं असं की ते बुद्धिमान असतात अचानक ते लिडर बनतात आणि येडे होतात पण शैतान त्यांच्या आतमध्ये घुसता गोष्ट मी खूप पहिल्यांदा शिकल्या जेव्हा मी पास्टर बनलोय माझ्यासाठी रोज प्रार्थना करते की हो मी काय माझ्यासाठी बुद्धीमध्ये चालू आहे लिडर बनतास जर तुम्ही कशा प्रोजेक्ट लिडर बनतास ही जी प्रार्थना असते तुमच्यासाठी करा खूप लाईटली असं की जसं तुम्ही लिडर बनतलास तेव्हा शैतान तुमच्या ते डोक्यात घुसाक इच्छितो यू प्रे कशाद्वारे चालतले बुद्धीच्या द्वारे नो कंट्रोल अबाउट माय लाईफ लॉर्ड तुम्ही लिडर बनतलास आणि येड्यासारखी गोष्टी करतलास तुमचं पण समाधानाचं तुम्ही येड्यासारखे कसे करतात पण माका समजता तुमच्यावर काय झाला तुमच्यासोबत आता नो इट इज अ लॉर्ड हालेलुया असा लिहिला असा ज्या गोष्टी डोळ्यांनी नाही बघितल्यानी नाही ऐकल्याने आणि जो गोष्टी माणसाच्या मनात नाही इले तेच असं जे परमेश्वरानं आपल्या प्रेम ठेवणाऱ्या होती प्रकट केलं नसत प्रेज द लॉर्ड वचन आम्ही कोणा कशामध्ये बोललेलो प्रेमाच्या मध्ये आठवता ती सुरू होती आपली 2 आठवडे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ना मग शिकवायची गरज नाही असं नेक्स्ट दिस इज ह्यूज पण परमेश्वरान त्यांका आपल्या आत्म्याच्याद्वारे आमच्यावरती प्रकट केल्यान परमेश्वरानं त्यांका नासाच्या वैज्ञानिकांच्याद्वारे आमच्या प्रकट केल्यान केलं असं परमेश्वरानं आमच्यावरती डॉक्टरांच्या द्वारे प्रकट केल्यान परमेश्वरानं आमच्यावरती इंजिनियरद्वारे प्रकट केल्यान जे एक्सपर्ट सांगतात त्याच बरोबर असा त्याचा पवित्र आत्मा सांगतात योग्य असा प्रेज द लॉर्ड तसं तुम्ही एक्सपर्ट सो कॉल्ड एक्सपर्ट बरोबर फिरायला नको जाऊ एक्सपर्टला खरा नाही माहिती आता पास्टर क्रिसने पहिल्या दिवशी सांगितलेल्यानी डिबेकल त्याच होता आतापर्यंत डिबेकल सर्वनाश सगळ्या जनांचा काय सर्वनाश खूप चांगली योजना बनवली पण त्यांना माहित नव्हतं की बुद्धिमान लोक असतात या जगामध्ये कोणाच्यावर चालतात आत्म्याद्वारे प्रेज द लॉर्ड हालेलुया दॅट सोर्स यू इन्फॉर्मेशन होली गोस्ट तुमच्या माहितीचा जो सोर्स काय असा पवित्र आत्मा ऑथेंटिक खरी माहिती होई असा पासून भेटली पवित्र आत्म्याकडसून की न्यूजपेपरमधून न्यूज चॅनलपासून तुमच्या माहितीचा स्रोत नाही असू शकणार
असं ते पण परमेश्वराने तेंका खयच्या गोष्टींका गुप्त गोष्टींका ना खयचे गुप्त भेद गुप्त भेद माहिती आहे पण परमेश्वराने त्यांका कोणाद्वारे प्रकट केले आपल्या आत्म्याद्वारे प्रकट कोणा प्रकट केले त्याच्यावरती कोण जे येशू ख्रिस्ताक जाणतात प्रेज द लॉर्ड हालेलुया यू गॉट टू केअरफुल गिव्ह द इन्फॉर्मेशन बाय द स्पिरिट ऑफ गॉड त्या माहितीनुसार जगतास जो पवित्र आत्मा तुमका देता तेच पासून तुमका भेटता लोकांका त्यांनीच प्रेशर येता लोक तर येतात हां पास्टर खूप त्रास होत असं मी म्हटले काय झाला मी सांगतास वॅक्सिन नको घ्यावा ते सांगतात वॅक्सिन घ्यावा आम्ही काय करू जा म्हणत येता करा माझ्यावरती काय सांगतात मका पैसे कशा टाकतात जा म्हणत येता करा ते आमका काय सांगू घेतात की आम्ही त्यांच्यावरती किती जण माझी गोष्ट समजतं असं पैसे टाकतो ते चर्चने तुमच्यावरती कधी पैसे टाकले प्रेज द लॉर्ड हालेलुया परमेश्वराने त्यांना आपल्या आत्म्याद्वारे कोणाच्याद्वारे कांट ट्रस्ट एनी अदर सोर्स तर ते प्रकट केले कारण आत्मा सगळे गोष्टी हालेलुया आत्मा सगळे गोष्टी नाही सगळे गोष्टी परमेश्वराचे गुप्त गोष्टी पण जास्त ज्ञानाच्या गोष्टी त्यांना माहितीच असते खरं काय असं परमेश्वराक माहिती असं सत्य परमेश्वराक माहिती असं हाऊ मेनी लिव्ह बाय दिस इन्फॉर्मेशन इज अ लॉर्ड तर कोण खयच्या माणसाच्या गोष्टी जाणता माणसाच्या आत्महत्या त्याच्यात असा तर परमेश्वराच्या गोष्टी पण कोण नाही जाणणार बोला कोण नाही जाणणार पण कोण जाणता फक्त परमेश्वराचो आत्मा कॅनॉट नो गॉड्स स्पिरिट ऑफ गॉड कोण नाही जाणणार परमेश्वराच्या गोष्टी तर कोण जाणता परमेश्वराचो आत्मा जर तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा नाही असा जर तुम्ही परमेश्वराच्या आत्म्यासोबत संबंधामध्ये नाही असास तुम्ही परमेश्वराक नाही जाणू शकनास काश ख्रिस्ती लोकांना माहिती असतात की पवित्र आत्म्यासोबत जगणं किती गरजेचं असं ख्रिस्ती लोकांना माहिती असतात लॉर्ड हालेलुया पण आम्ही जगाचो आत्मा नाही पण तो आत्मा मिळवलो जो परमेश्वराकडसून असा प्रेज द लॉर्ड हालेलुया मिळवलो जो परमेश्वराकडसून असा त्या गोष्टींका जाणू जे परमेश्वरान आमका दिल्या नसत एक गोष्ट एक शब्द हटवल्याने त्या गोष्टींका जाणू जे परमेश्वरान आमका फुकटमध्ये दिल्या नसत we might know things freely given to us of God given to us मी त्या गोष्टींका जाणू जे परमेश्वरान आमका फुकटमध्ये दिल्या नसत समजलास तुम्ही फुकटमध्ये सगळं काय पूर्ण जग आमका फुकटमध्ये दिलं नसं प्रेज द लॉर्ड हालेलुया काही लोकांका अजूनपर्यंत नाही माहिती असं अजून पण संघर्ष करतात हालेलुया शेवटचं वचन which thing we to speak गोष्ट आम्ही बोलतो बोला ते गोष्ट आम्ही बोलतो जग सांगा आम्ही बोलतो गप नाही राहून तुम्ही गप राहला असतो तुम्ही येडे असास बोलताला असतो तुम्ही बुद्धिमान असास प्रेज द लॉर्ड हालेलुया गप्प राहण्याची येडेपणा नको करू ते चित्र नको बघू जे तुमका ते दाखवतात स्वतःचा बोला सांगता जर तुम्ही गोलियाच्या लढाईत जर गोलियात सांगे होतो मी तुका कापून टाकतलंय आणि दावीद आपली गोष्ट सांगे होती मी तुका कापून टाकतलंय प्रेज द लॉर्ड गोलियात आपलं चित्र दाखव होतं दावीद आपलं चित्र दाखव होतो वाचा बायबलमध्ये जाऊन ते सांगतात तिसरी लहर येतली तर तुम्ही काय सांगता तिसरी लहर नाही होची प्रेज द लॉर्ड हालेलुया त्या असा ती पण निघान जातली प्रेज द लॉर्ड हालेलुया 10 वाजेपर्यंत मार्केट उघडताला तुम्ही पूर्ण रात्रभर उघडताला येशू ख्रिस्ताच्या नावात प्रेज द लॉर्ड यू स्पीक करतास बोलतास जे का आम्ही माणसाच्या ज्ञानाच्या गोष्टींमध्ये नाही जे का आम्ही आत्म्याच्या शिकवलेल्या गोष्टींमध्ये बोलतो प्लस तुम्ही गोष्टी आम्हाला कोणी शिकवल्या नसत आत्म्यान तर आत्म्यान आमका शिकवलं नसतं की बदल कसं आणतो असा प्रेज द लॉर्ड हालेलुया प्लस तुम्ही स्पीक तुम्ही सांगणार खरं बिझनेस नाही असा तुम्ही भारतमध्ये नवीन बिझनेस उघडतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रेज द लॉर्ड मुंबईमध्ये प्रत्येक बिझनेस नवीन येतं येशू ख्रिस्ताच्या नावात हालेलुया नवीन इकॉनॉमी क्रिएट होता परमेश्वराच्या ज्ञानाच्या हिशोबाने येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही काय करतास बोलता असास उठो आपल्या हातांका आणि बोला बहुत शांत बोला मी पुढे जातोय रिज एक बहुत शाखला अजीत रे बोला तर तुम्ही बदलू इच्छितास
माझ्या घरामध्ये शांती असा, माझा प्रमोशन असा की बो शिकला पैसो माझ्या मागसून ते वेगान येता येशू ख्रिस्ताच्या नावात. काही चांगल्या गोष्टीची कमी नाही होऊ शकणार येशू ख्रिस्ताच्या नावात. मी जगावरती जय मिळवला असय. बोल आपल्या तोंडात की मी जगावरती जय मिळवला असय. प्रत्येक शैतानावरती जय मिळवला असय. सरकारावरती जय मिळवला असय. प्रत्येक नियमावरती जय मिळवला असय. प्रत्येक नियमावरती जय मिळवला असय. हालेलुया. तास तुम्ही रस्त्यावर चालताच तुम्ही ह्या बोलता असास, करतास ह्या बोलता असास, तर बोलवण्यात खाना फसताला अशिवाय तुम्ही काय करतास बोलता असास, काय करतास बुद्धी बोलता असास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय वाजवू शकतात आपण येशू ख्रिस्तासाठी? अजून जोरात वाजवू शकतास. जर तुम्ही पहिल्यांदा येला असता आम्ही स्वागत करू इच्छितो. आनंद होतो जर तुम्ही पहिल्यांदा येला असास, उभे राहू शकतास. त्यांच्यासाठी थँक्यूसाठी खूप आनंद असा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि बुद्धिमान होऊन जावा. येशूचा आपलं प्रभू ग्रहण करून जावा. तर जाणताच तुम्ही डोळे बंद करायचं आहे काय तुम्ही असाच. आणि या प्रार्थनेक आपल्या तोंडाने बोला, आपल्या पुऱ्या हृदयात पूर्ण विश्वास करून बोला. हे प्रिय पिता परमेश्वरा, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात, की तो क्रूसावरती मेलो आणि परमेश्वराने ते का तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केले आणि तो आज जिवंत असा. मी आज माझ्या तोंडाने घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र, माझा प्रभू असा, माझा स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. आजपासून माझा उद्धार झालेलो असा. बुद्धिमान असय. येशूच्या नावात आमीन. जोरात टाळ्या वाजवतो परमेश्वरासाठी. स्वागत आहे तुमचा परमेश्वराच्या राज्यामध्ये. जर तुम्ही पहिल्यांदा बघतास तर आमची डिटेल्स स्क्रीनवरती असा. प्लीज आमच्याकडून संपर्क करा. आमका सांगा की तुम्ही आपला जीवन येशू ख्रिस्ताक दिलास. तुम्ही पश्चात मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. मी प्रार्थना करतो तुमच्या सगळ्या मुलांसाठी, माझ्या भावा आणि बहिणींसाठी. मी आताच आपल्या येशू ख्रिस्ताक आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण केल्याने येशूच्या नाव यांच्यावरती कामसाठी बनांद राहू येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांना यांच्यावरती काही एक अधिकार नाही असा येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू धन्यवाद. मी आशेष तुमच्या बुद्धीच्याद्वारे, तुमच्या ज्ञानाच्याद्वारे, समजाच्याद्वारे आणि तुमच्या आत्म्याच्याद्वारे बुद्धिमान असत आणि सुरक्षित असत. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. थँक्यू असू शकतास. जोरात टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. वेळ असा आपली भेट, आपली दशमांश, आपली पार्टनरशिप देऊचा. आणि जर तुम्ही एक पार्टनर नाही असं आपलं दशमांश नाही देणार तर प्लीज बुद्धिमान व्हा. मी नाही इच्छिन की ह्या गोष्टी तुमका मी परत परत शिकवू. तुम्हाला वाटतं की बुद्धी किती वेळा शिकव होई. जर तुम्ही दशमांश नाही देणार असास, तुम्ही गरिबीच्या रस्त्यावर असास, ऐकता असास. दशमांश नाही देणार असास तर तुम्ही आधीच अर्धे गरिबीत गेलेले असास आणि पूर्ण जाण्यात टाईम नाही लागायचो. पार्टनरशिप नाही करणार तर तुम्ही पुढे जाऊचे रस्ते काय करतास बंद. तास बुद्धिमान व्हा. तुमच्या सॅलरीने तुमचं घर नाही चालायचा. तुमचं घर कसं चालतं परमेश्वराकडसून. लॉर्ड वेळ कसलो असा. दशमांश, पार्टनरशिप, बी, विशेष बी. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आपण कॉयरचं स्वागत करतलो जोरात टाळी वाजवून. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. पवित्र हृदयाने आराधना, प्रेमी
ख्रिस्ताची आराधना, जीवनदाताची आराधना, माझ्या ख्रिस्ताची आराधना, जीवनदाताची आराधना, आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना, आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना, दूतांच्या संगे आराधना, स्तुती प्रशंसा आराधना, दूतांच्या संगे आराधना, स्तुती प्रशंसा आराधना, आराधना हो आराधना, स्वामी येशूची 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 आराधना, स्वामी येशूची आराधना, स्वामी येशूची आराधना. प्रार्थना करतो आपण भेटीसाठी, दशमांशासाठी. तो परमेश्वरा, तुमच्या बुद्धीसाठी, तुमच्या ज्ञानासाठी, या अनुग्रहासाठी, या संधीसाठी, तुमच्या वचनाच्या अनुसार आपलं दशमांश दिलं, भेट दिलं, नशीब दिलं. असं तुमच्या वचनाच्या अनुसार आम्ही वाढलेल्या फळांक ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आपण दाबून आमच्या टाकतात. हा प्रभू, तुम्ही माणूस नाही असा जे आमचं पैसे ठेवतेलास. तुमका आमच्या पैशांची काही गरज नाही. असं Your word, you create the whole world. Don't need anybody. Thank you, Father. मी या भेटींवर तुमच्या आशिषांचं आव्हान करतो. वाढीसाठी आणि तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. Praise the Lord. अनाउन्समेंट असं ध्यान देऊन ऐका. आम्ही 3 वेळा प्रार्थना करतो. आमच्यासोबत जुळा. आम्ही 3 वेळा करतो. तर तुमच्याकडे आमचा फर्स्ट फ्लाईट ॲप नाही असा, क्राइस्ट एमसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप, प्लीज त्याला डाउनलोड करा. अजूनपर्यंत तुम्ही जर व्हॉट्सअपवर असाल आणि किंगशेडवर नाही असाल तर प्लीज किंगशेडवरती जावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर आमचे 36 ऑनलाईन चर्च असत आणि आम्ही आशा करतो की एका मेंबरसाठी तुम्ही आमच्यासोबत जुळा. आम्ही इच्छितो की कमीत कमी 2 सेंटर एक प्रत्येक मेंबर बनवूया. ती 2 सेंटर आम्ही त्यांना रिकग्नाइज करू शकतो की आमच्या एवढ्या भाषेत चर्च असत, भाषेत असत. नंतर आमचं चिल्ड्रन चर्च असत 14 भाषेंमध्ये. प्रत्येक भाषेमध्ये असा प्रत्येकात पोहोचू शकतास. पूर्ण भारतात बुद्धी ऐकवू शकतास. ख्रिस्ताच्या बद्दल प्रचार करू शकतास. त्याचा वापर करा. असं शकतं की तुम्ही भाषा नाही बोलू शकतास. इनफॅक्ट मुकबधिरांसाठी पण आमच्याकडे प्रोग्राम असा. चर्च आम्ही भारताच्या प्रत्येक देशासाठी पोहोचू शकतो. आमच्यासोबत जुळा. प्रेज द लॉर्ड. उभे राहतो. धन्यवाद देतलो. आपल्या हातांका उठवून पित्याचा प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या कामसाठी बनवून राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा काय म्हणजे जीवनामध्ये निवास करतील आणि कामसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतील येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. थँक्यू व्हेरी मच. आनंद करा. वचन काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.